अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर उद्या आहे पिठोरी अमावस्या, आपण त्याला बेलपोळा असेही म्हणतो। तर आपण अमावस्याच्या दिवशी घरासाठी, दुकानासाठी, वाहनांसाठी काय काय सेवा करू शकतो हे आज आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि शेवटल्या सेवा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। तर चला, तर मग व्हिडिओला सुरू करते। व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही आहे म्हणून मी फास्ट सेवा देते तुम्हाला। तर चला, अमावस्या उद्या 22/8/25 वार शुक्रवार रोजी सकाळी 11:56 चालू होत आहे व अमावस्या समाप्ती ही 23/8/2025 वार शनिवार वेळ 11:37 वाजता समाप्ती होणार आहे। या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या उंबरठ्याला हळदीने सावरून घ्यायचा आहे व लादी पुसायला पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यायचे आहे। आपले सर्व यंत्र, वाहने, घर स्वच्छ करून घरावरून 7 वेळा आपल्याला नारळ उतरून फेकायचा आहे। आपल्याला नकळत आपल्या घराला कोणाची दृष्ट लागलेली असते, घरात सारखं आजार चालू राहतो, त्यामुळे ही सेवा नक्की करा। 7 वेळा आपल्या घरावरून उलट्या दिशे म्हणजे घड्याळ कसं उलट्या काट्याने कसं फिरतो त्यानुसार आपण उलट नारळ 7 वेळा फिरून आपल्याला ते टाकून द्यायचा आहे। आणि सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उपण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची आहे। आपल्याला जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम। पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण अंगाला लावायचा नाही। घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकायचे आहे। वाईट शक्ती, करणे, बाधा, इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते। त्यासाठी आपल्याला हे पिवळ्या मोहऱ्या सगळ्या घरात आपल्याला उद्या पसरवायचे आहे। कालभैरवाष्टक आणि वल्गा सूक्त आपल्याला गुगलवर सर्च करून मिळून जाईल। तर ही सेवा नक्की करा। आणि अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला आपल्या देवी देवतांचा जेवढे मंदिरं असेल आजूबाजूला असेल 2-4 मंदिरं, तर तिथं जा, हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करायचा आहे आपल्या देवतांचा। तर अमावस्याच्या दिवशी आजारी व्यक्ती घर दुकान जेवढा असेल तेवढा 7 वेळा एक नारळ घ्यायचे, नारळवर त्रिशूल काढून सिंदूर घ्यायचे, कोरड्या सिंदुराने आपल्याला त्याच्यावर त्रिशूल काढायचं आहे। स्वच्छ धुवून आपली गाडी स्वच्छ धुवून त्यावर नारळ जो आजारी व्यक्ती असेल उतारा करायचा आहे। 7 वेळा उतारा करून त्यांच्यावरून स्वामी समर्थ आपल्याला फिरवायचं आहे, करावा दृष्ट काढायची आहे। उतारा करून श्री स्वामी समर्थ आहे, उतारा करायचा आहे आपल्याला, म्हणून उतारा करायचा आहे। घरावरून आणि त्रिशूल काढून हे जागेवर चालू ठेवायचं आहे। तसं नारळ जमिनीवर आपले वाहनावरून कसं उतारा करायचा आहे ठेवून द्यायचा, हातात उचलायचं नाही। आपलं वाहन हातपाय धुवून गाडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्यावरून तसे नारळ पांढऱ्या मोहऱ्या घ्यावा। 7 वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ असं 11 वेळा म्हणावा। आपल्याला 7 वेळा उतारा करायचा आहे आणि आपली गाडी जागेवर चालू ठेवायची आहे। गाडी चालू ठेवता पिवळ्या 7 वेळा उतारा झाल्या 7 वेळा आपल्याला तो नारळ फोडायचा आहे आणि मग आपल्याला हातपाय धुवायचा आहे। नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे। त्याच्यानंतर पांढऱ्या मोहऱ्या घ्यायच्या आहे। आपल्याला दुकानात मिळून जाईल ते, तर नक्की आणा, नाहीतर नाही मिळाले तर पिवळ्या पण मोहऱ्या जमून जाईल आपल्याला। मग पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहे। एक कप पिवळा कलरचा फडका घ्यायचा आहे, कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये आपल्याला त्या मोहऱ्या
महाराजांच्या मुजरा घातल्यानंतर 11 वेळा वल्गा सुक्त म्हणून ते मोहऱ्या आपल्याला पिवळ्या कपड्यात बांधून 7 गाठे मारायचे आहे त्याला. त्यानंतर गाडीच्या इंजिनाच्या आत तारेने अडकून ठेवायचे आहे. वाहनास केसारी बांधावी. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना आसोला, नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहळा बांधावे. याची सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे. कोहळ्यावर आपण सेवा करून कोणती सेवा करायची आहे ती मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर अमावस्येला आसोला, नारळ, कोहरे किंवा गोरक्ष, चिंच आणून त्यावर सेवा कोणती करायची ती सांगते. आसोला नारळ म्हणजे बिना सोललेला आपलं नारळ पाणी पितो ना, तो नारळ, त्याला आसोला नारळ असे म्हणतात. तर सगळ्यात आधी त्या नारळवर कोहळे म्हणा, तुम्हाला जे बांधायचं असेल ते नारळ, कोहळे, गोरक्ष, चिंच तिन्ही पण शुभ असतात आपल्या घरासाठी. तर सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ 1 माळ, त्याच्यानंतर श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरव अष्टक 11 वेळा, वल्गा सूक्त 11 वेळा करायचे आहे. गोरक्ष, चिंच, कोहळा आपण जो बांधलेला असेल तो आसोला किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. संरक्षण पुडीसोबत बांधायचं आहे. जर अगोदर तुम्ही घरात असेल बांधलेला तर तो वाहत्या पाण्यात किंवा कचऱ्याच्या कुंडीत आपल्याला तो टाकून द्यायचा आहे. त्यानंतर बांधल्यानंतर समजा तुम्ही कोहळा, आसोला, नारळ बांधलेला असेल आणि ते 8 दिवसातच खराब झाला असेल तर आपण शनिवारच्या दिवशी आपण नवीन कोहळा आणून त्याच्यावर सेवा करू शकतो. जर आपण आता हा कोहळा आपण सेवा करून बांधला ना 8 दिवसातच ते खराब झालं, समजा वाईट शक्ती, दृष्ट लागणे म्हणतात, ह्या सगळ्या प्रभावाने आपला कोहळा लवकरच सडू शकतो, त्याच्यातून पाणी गळू शकतो. तर समजावं आपल्या घराला वाईट दृष्ट म्हणा, वाईट निगेटिव्ह एनर्जी म्हणा, ह्या गोष्टीमुळे आपला कोहळा खराब होऊ शकतो. तर आपल्याला दुसरा कोहळा हे आपल्याला शनिवारी पुन्हा ही सेवा करून नंतर दुसरा कोहळा बांधायचा आहे आणि शक्यतो सूर्यास्तानंतरच. तर हा कोहळा सूर्यास्तानंतरच सेवा करून आपल्या घराच्या दाराबाहेर बांधावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझी ही सेवा कशी वाटली अमावस्येची तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्याशी आपण एकदा लाईव्ह येऊन तुमच्या सगळे प्रश्नोत्तर करू एकदा. मलाही उत्सुकता आहे सगळ्यांना भेटायची. तर तुम्हाला माझी सेवा आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.